चला आज बनवूया सुकटचो पुलाव. म्हणजे आपली सुकी काड असते ना त्याचो पुलाव. एक नंबर लागते. तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. मी इकडे कांदे घेतलो आहेत 2 मीडियम साईजचे आणि त्याला खडो गरम मसालो टाकून बेस सॉफ्ट करून घेतलो. त्याच्यात थोडंसं टोमॅटो टाकलो. टोमॅटो पण बेस सॉफ्ट करून घेतलो. त्यानंतर त्याच्यात जिंजर गार्लिक आणि चिलीचा पेस्ट टाकलो. बेस भुजून घेतलो आणि बेसिक मसाले लाल मसालो, धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि हळदी टाकून मी त्याला बेस मसाला तो भुजून घेतलो. तुम्ही ह्याच्यात चिकन मसाला वगैरे पण ॲड करू शकता. आणि मग सुकी जी काड असते ती त्याला थोडं टाईम भिजत ठेवायचा आणि बेस त्याला वॉश करून त्याच्यात टाकायचा. ती बेस शिजल्यावर थोडेसे अख्खे मसूर फुगवलेले त्याच्यात टाकायचे आणि थोडंसं बटाटो टाकायचो आणि बेस मिक्स करून घ्यायचा. आणि या मसाल्यात थोडासा मी दही ॲड केलो होतो. ती मी शूट करायला विसरलो. तुम्ही दही ॲड करा किंवा निंबू टाकला तरी चालेल. मग थोडंसं त्याच्यात आपण पाणी टाकूया. बेस बॉईल आलो की त्यानंतर जे राईस असतात आपले कोलम राईस ते त्याच्यात टाकायचे आणि जेव्हा पाणी सुकेल तेव्हा मग दमवर द्यायचं. ही मोप इझी आहे आणि मोप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मसूर पुलाव साधं बनायच्यापेक्षा मी त्यात थोडीशी काळ टाकता जेव्हा झिंगो नसते. झिंगा पुलाव पण सेम आपण असंच बनवतो. सेम झिंगा पुलावची प्रोसेस आहे पण ह्याच्यात फक्त सुकट टाकतो. आणि बॉईल्ड एग टाकायचा वरची थोडंसं कोथिंबीर टाकून गार्निश करून त्याला दमवर ठेवून द्यायचा. मोप यमी लागते. तुम्ही पण ट्राय करा. अल्लाह हाफिज.